नमस्कार, मी कांचन। आज मी तुम्हाला पौष्टिक अप्पे कसे बनवायचे ते सांगणार आहे। चला तर मग या व्हिडिओद्वारे आपण पाहूया। हे पहा, हे सर्व साहित्य। हे पहा, मी 4 प्रकारच्या डाळी घेतलेल्या आहेत। तुरीची डाळ, मुगाची डाळ, मसुराची डाळ आणि उडदाची डाळ। या 2 तास मी भिजत ठेवलेल्या। आता ते आपण मिक्सरला लावूया। हे पहा, किती छान फुगल्यात त्या। हे पहा, आपण डाळी घेतल्यात ना, त्यामध्ये आता रवा घेऊया। आता ह्याच्यामध्ये रवाही घेतलेला आहे आणि प्रमाणानुसार मीठही घ्यायचं। आता ह्याच्यामध्ये आपण पाणी घेऊया, म्हणजे ते सर्व मिक्स होऊन जाईल। चला तर मग हे सर्व सारण आपण मिक्सरला लावूया। हे पहा, हे सर्व मिक्सरला लावून झालेले आहे। हे पहा, हे आप्प्यांसाठी खाण्यासाठी तिखट आपली नारळाची चटणी ती आपण आता मिक्सरला लावूया। हे पहा, हे ओलं नारळ, 1 वाटी नारळ आहे। त्यानंतर प्रमाणानुसार तिखट मिरची घ्यायची, हे लसूण आणि प्रमाणानुसार मीठ। चला आपण आता हे मिक्सरला लावूया। ही आपण ओल्या नारळाची चटणी केली। हे आपलं आप्प्याचं भांडं आहे। आता ह्याला सगळ्यांना आपण तेल लावून घ्या। आता आपलं ह्याला तेल लावून झालेलं आहे। आता आपण हे गॅसवर ठेवूया। चला, आता तवा गरम झालेला आहे, तर आपण हे सर्व सारण याच्यामध्ये टाकूया। बघा, काही मुलं डाळी खात नाही, मग त्यांच्यासाठी आपण असं काही केलं ना तर खूप मजेत खातात ते। आता भांड्यामध्ये सर्व सारण टाकून झालेले आहे, तर आपण त्याला झाकण देऊया। हे पहा, आपण चेक करूया। ओके झालेलं आहे। तर असं आपण हे असं बघा, किती छान झाले सर्व, असं बघूया। हे पहा, सर्व करूया। पहा, आपण सर्व असे उलट केलेले आहेत आणि हेही 5 मिनिटं ठेवून द्या। आता आपले आप्पे तयार झालेले आहेत आणि आपण हे चटणीसोबत खाऊया। आता रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा। लाईक, सबस्क्राईब करायला विसरू नका।